गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शिकलगार जमात ट्रस्ट व सांगली जिल्हा शिकलगार जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विटा येथील पंचायत समितीच्या सभागृहात विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक संजय ठिगळे व प्राध्यापक तोहित मुजावर यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी योग्य दिशा कशी निवडावी, करिअरच्या विविध संधी कोणत्या आहेत, तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, मेहनत आणि सातत्य याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले. युवकांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जाणीव यांचाही विचार करावा असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमात ट्रस्टचे अध्यक्ष नौशाद शिकलगार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा विकास साधावा असं आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाले. जिल्हा अध्यक्ष याकूब शिकलगार यांनी प्रास्ताविक करताना शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केलाय व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केले. यावेळी सलीम शिकलगार, डॉक्टर मुनीर शिकलगार, नौशाद शिकलगार, इक्बाल शिकलगार, जहांगीर शिकलगार, दस्तगीर शिकलगार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केलाय. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.